माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आहेत। या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं म्हटलं आहे। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मी क्लीन चिट दिली नाही। परमबीर सिंह यांनी केसमधून माघार घेतली, त्यावर मी टीका केली आहे। सचिन वाझेने 2 राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती, अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली, मात्र ती नावं मी रेकॉर्डवर घेणार नाही असं वाझेंना सांगितलं। फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला, मात्र ते रेकॉर्डवर घेतलं नसल्याची माहिती यावेळी दिली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, मुंबई। ची रिपोर्ट सार्वजनिक करायची सर्वात मोठी मागणी करतात का अनिल देशमुख? ते वारंवार म्हणतात। आता प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं, कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही। तुम्ही मला क्लीन चिट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो। आणि परमबीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चिट दिलेली नाही। साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय। मग पुरावे अभावी तुम्ही म्हणता की त्यांना पुरावे दिले गेले नाही, अभावी नाही, दिलेच गेले नाही, असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही। अच्छा, म्हणजे दिले असतं तरी काहीतरी घडलं असतं। परमबीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकीव स्वरूपाची होती, त्यांचे ॲडव्होकेटनं त्याच्यावर सही केली। मग मी म्हटलं असं चालणार नाही, ॲफिडेव्हिट व्यवस्थित करा, त्यांनी ते केलं, असं घडलेलं आहे। म्हणजे तेवढी चूक मोठी चूक असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत। आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील, त्यांचं त्यांना लखलाव, पण त्यावेळेला जाणीव होत होती। त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात। सर, या सगळ्या बाबींमध्ये ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख